त्याने विचार केली का जागेवर मदत करताना त्यांना काय पाहिजे शिक्षण काय झाले, काय मागणी आणि काय कशासाठी बसलो? सदैव माझ्याकडे होता राहायला. सोमवारी आली ती, मंगळवारी मी येऊन त्यांना शेतात फिरून नेऊन घरी सोडून सांगून घेतो. गाडीवर जाऊ नका म्हणलो होतो. बुधवारी सकाळी गाडीवरून 10:30 वाजता फोनवर बोललो, जाऊ नका शेताकडे जावं, तारच माणसावर सांगायचं. तर तिने फवारा औषध आणण्यासाठी प्रियंका व सदैव बाईकवर येत असताना मग करज खेळायचं चौकात भर ह्याच्यावर हे करून निर्गण हत्या करण्यात आली. कापून 10,000 हत्याराने. काय मागणी आणि कशाला त्या आरोपी आरोपी जीवन भाऊ चव्हाण आणि हरिबा भाऊ चव्हाण, जीवन हरिबा चव्हाण, भाऊ हरिबा चव्हाण. इतर आरोपीचा शोध घ्यावा, मोबाईलची चौकशी करावी, इतर आरोपीसह योग्य ती न्याय द्यावा. इतर आरोपी अंडरग्राऊंडमध्ये ठेवते. 2 आरोपी पोलीस कोठडी हे केली, हे करून कोठडी संपली म्हणून 5 दिवसात जेलला सोडले. बाकीच्या आरोपीचा अजून शोध घेण्यात पोलीस स्टेशन चौकशी करणार. पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे का? तुम्हाला शंका आहे? नाही, शंका आहे. काय शंका आहे? काय शंका आहे? मग पोलीस स्टेशन डिपार्टमेंट सहभाग आहे. पैसे देऊन याच केले, पूर्व तयारी करून केली. मागणी काय आता? माझ्या मुलीवर न्याय मिळावं, कोर्टात त्यांना फाशी व्हावं, सरकारी वकील मिळावं, उज्ज्वल निकम आणि फास्टट्रॅक कोर्टात जलद गतीने खटला चालवावा, हीच माझी विनंती आहे. विठ्ठल चव्हाण, प्रियंका आणि सदैव मयत यांच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलेले आहोत. काय झाले? प्रियंका आणि सदैव कीटकनाशक आणण्यासाठी चौकात जात होते. त्यांच्या अंगावर 100च्या स्पीडनं गाडी घालून त्यांना उडवल्यानंतर ते दोघं जागेवर पडल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार झाला. प्रियंकाचा एकाच वाऱ्याने गळा कापला, तर सदैवच्या अंगावर 15-20 हत्याने वार केले. कुठं प्रकार घडलाय? हा प्रकार चौकापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. गाव करजखेडा. काय मागणी काय आता? मागणी काय, तर ज्या आरोपींनी मारले आणि त्यांना मदत केली त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. गुन्हा दाखल झालाय, चौकशी योग्य दिशेने चालू आहे का? तुम्ही पोलिसांच्या विरोधात तिथं बसलाय? पोलिसांना सांगितले. त्यांच्या 2 महिला स्लॅबवर उभारून सहदेव इकडे गेला, सहदेव तिकडे गेला. त्या महिलांनाही त्यांनी अटक केली नाही. जो त्यांना गाडी दिला त्याही आरोपीला त्यांनी अटक केली नाही. ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस तुमचे तपास दिशाहीन करलेत का? हा. तुम्हाला पोलीस काय बोलले तुम्ही त्यांना अटक करा म्हणलं तर? मी ज्यावेळेस प्रियंकाचं प्रेत उचलत होते त्यावेळेस मी बोलले की तुम्ही आरोपींना अटक करा. त्यावेळेस शेख साहेबांनी मला बोलले की ताई तुम्ही जसं म्हणता तसं मी करतो. त्यांनी दोघांनाच अटक घेतले, पण बाकीच्यांना कुणालाच अटक केलेली नाही. ह्या 2 मुली मी इथं माहिती दिली, पण मी घरी जाईपर्यंत मी सुरक्षित नाही. पूर्ण माझ्या कुटुंबियांना धोका आहे त्यांच्यापासून.